गोळी खायला तुम्ही आणि पोळी खायला ते लोक. राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटलाचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच सरत नाही. आज सांगतायत की मी आमदार निवडून आणला म्हणून. मग शिवसेनेचे काय करत होते, त्यांच्याच पक्षाचे शिंदे गटाचे लोक काय करत होते. मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली म्हणून. की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू नये. परंतु आपोआप ते एकटं व्यक्ती आहे. तो बूट काय बुटाखालची माती सुद्धा चाटायला तयार. हे अजितदादाकडे काय आलेत माहिती का, ह्याला घेतलंच नाही कुठं. तू हे जे विरोधक आहेत हे कायम ह्या आगीत तेल वतण्याचं काम करतात. हे असं कुणाला जरी गाडी खाली घेतलं तरी लोकनेते परिवाराला कसलाही फरक पडत नाही. असले गाडी खाली बरेच जण आहेत. आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदाराचं चित्र गाडीवर लावलं नाही. जे लोगो असतं ना, आज आमदारची गाडी कुठले हेच कळत नाही. म्हणजे शेटपळकर पण आमदार म्हणून लावतेत, तुमचं नरखेडकर पण आमदार म्हणून लावतेत, पेनूर पण आमदार म्हणून लावते. एक एका पक्षात जातोय, एक दुसऱ्या पक्षात जातोय, तिसऱ्या पक्षात जातोय. काल माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त रमाई ग्रुप मोहोळ व अजिंक्य राणा पाटील युवा शक्ती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमानानं माता रमाई यांची जयंती सोहळा मोहोळ शहरात संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्या उपस्थितीसह इतर मान्यवरही उपस्थित राहिले. प्रथमतः माता रमाईला अभिवादन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष व सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी माता रमाई यांनी केलेल्या कार्याचा उजाळा देण्यात आला. यानंतर मात्र बोलताना गोळी खाण्यासाठी सामान्य लोक तर पोळी खाण्यासाठी हे लोक असल्यानं विरोधकांवर बरसले. तर राजन पाटील, बाळराजे पाटील व अजिंक्य राणा पाटील यांचं नाव घेतल्याशिवाय विरोधकांचे दिवसच पूर्ण होत नाहीत. तर आमदार राजू खरे आहेत, पण काही जण मीच आमदार झाल्यासारखं वागत असल्याचं चित्र तालुक्याला पाहायला मिळतंय. याचं कारण असं की नरखेड पाटील, शेटफळकर व पेनूरकर असतील या सर्वांचे नाव घेत यांच्या गाडीवर आमदाराचं लोगो लावल्यानं खरपूस समाचार घेतला गेला. एवढं अजिंक्य राणा बोलताना असेही म्हणाले की माझा बाप 3 टर्म आमदार झाले म्हणून मी कधी त्या पदाचा गैरवापर केला नाही. आज आमदाराची गाडी कुठली आहे तेच कळत नाही. ते सर्वजण उतावळ झाल्याची टीका अजिंक्य राणा पाटील यांनी बोलून दाखवलं. एवढंच नाही तर उमेश पाटील यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केल्याबद्दलही खरमरीत टीका केली. आज 7 फेब्रुवारी रमाबाईंची जयंती आणि म्हणून करता आज आपण सर्वजण एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहोत. मी आवर्जून मला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यातला, मला बाकीचं माहिती नाही, परंतु सोलापूर जिल्ह्यातला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कुठं असेल तर ते अनगर गावामध्ये. लोकनेते बाबूराव पाटलांनी, इथं त्याचे साक्षीदार बरेच आहेत, अनगरचे आमचे काही 2-3 जण आहेत, त्यांना माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं नसेल, परंतु 1980 सालामध्ये किंवा त्याच्याही आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा अनगरमध्ये लोकनेते अण्णांनी त्या ठिकाणी केलेला. हे कशासाठी? विचार त्यांचे घेतले पाहिजे, विचार आत्मसात केले पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्यांच्या विचारावर आपला सर्व समाज त्या ठिकाणी चालला पाहिजे. आज आपण सर्वजण प्रत्येकाला, म्हणजे मला सुद्धा इथं बोलण्याचा जो अधिकार मिळाला तो फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. कारण आजच्या काळामध्ये जर बघितलं, कुठलाही कायदा असू द्या, कुठलीही संकट असू द्या, सगळ्यांचं लक्ष आपल्या कायद्यावर असतं. सगळ्यांना हा कायदा मान्य आहे आणि म्हणून करता आज एवढा संबंध भारतामध्येच नाहीत तर परंतु भारताबाहेर सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा गौरव होतो. काही वक्त्यांनी सांगितलं
की रमाबाईंनी कशा पद्धतीने संघर्ष केला, किती संकट येत असताना सुद्धा आपला परिवार टिकला पाहिजे, आपला परिवार जपला पाहिजे, ह्याच्यासाठी काम केलं. आज एखादी वस्तू आणायची म्हणली तर 10 वेळा नवऱ्याला फोन करते. परंतु त्या काळात परिस्थितीला सामोरं जाऊन संघर्ष करत असताना एखादी महिला, आपल्याला माहिती आहे, आपला परिवार, आपलं घर हे चालवायचं असेल तर कशा पद्धतीने संघर्ष करते. आजपर्यंत मला माहिती आहे बाळू दादा, तुमचा वापर कसा केला गेला ह्या मोहोळ शहरामध्ये. जसं राहुलनी सांगितलं की गोळी खायला तुम्ही आणि पोळी खायला ते लोक, परंतु इथं असं होत नाही. आज तुम्ही मागच्या काळापासून बघताय, भाषणाच्या माध्यमातून फक्त आमच्यावर बोललं जातं. कारण तुम्हाला सांगतो, राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटलाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांचा दिवसच सरत नाही. आता हे आमदार झालेत. विशेष आहे महेशराव, माझा बाप 15 वर्ष आमदार होता. त्याच्यानंतरनं 3 टर्म आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं आपल्या विचाराचा, लोकनेते परिवाराचा विचाराचा आमदार झाला. परंतु आजपर्यंत बाप आमदार आहे म्हणून मी कधी आमदाराचं चित्र गाडीवर लावलं नाही. जे लोगो असतं ना, आज आमदाराची गाडी कुठली हेच कळत नाही. प्रत्येकाच्या गाडीला आमदाराचा लोगो आहे. म्हणजे शेटपळकर पण आमदार म्हणून लावतेत, तुमचं नरखेडकर पण आमदार म्हणून लावतेत, पेनूर पण आमदार म्हणून लावते. म्हणजे त्याचा गैरवापर हे कशा पद्धतीने चालू. आजपर्यंत माझी गाडी तुम्ही मोहोळवाल्यांनी बघितली, मोहोळ शहरातल्या लोकांनी बघितली. कधी आमदारचं चित्र आहे पुढं? बाप 15 वर्ष आमदार असताना सुद्धा लावलं नाही. परंतु आज हे उतावीळ झालेत आणि हे सांगतायत की आम्ही दादागिरी करतो. अनगरवाल्यांनी कधी दादागिरी केली नाही. आम्ही कायम माणसं जोडण्याचं काम केलं, कायम आपल्याशी नातं जोडण्याचं काम केलं. परंतु हे जे विरोधक आहेत हे कायम ह्या आगीत तेल ओतण्याचं काम करतात. ह्यांना हे विजू द्यायचं नाही, ह्यांना हे काहीच करू द्यायचं नाही. परंतु कसं ह्यांना खोटं ठरवता येईल ह्याच्यासाठी ह्यांचा प्रयत्न असतो. ह्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही. आता आमदार तुमचा झालाय, आता कामाचं बोला. फक्त आता सुद्धा राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला लोकांनी मतदान केलं, तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. आज आपण सर्व जनतेनं, ज्यांनी मतदान केलं, हे तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मतदान. एकीकडे सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे जातोय. हे अजितदादाकडे काय आलेत माहिती का? ह्यांना घेतलंच नाही कुठं, ह्यांना कुठं घेतलं नाही. म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या, आम्हाला परत घ्या. मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली. आलं का लक्षात महेश? हे अशा पद्धतीनं सगळं झालेलं आहे. आणि तिथे काहीतरी वेगळं करायचं. मगाशी महेशरावने सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण, समाजकारण करू नये. परंतु आपोआप ते एकटं व्यक्ती आहे, तो बुटाखालची माती सुद्धा चाटायला तयार. आज सांगतायत की मी आमदार निवडून आणला म्हणून. मग शिवसेनेचे काय करत होते, त्यांच्याच पक्षाचे शिंदे गटाचे लोक काय करत होते. आज इलेक्शन झाल्यानंतर एका पक्षात जातोय, एक दुसऱ्या पक्षात जातोय, तिसऱ्या पक्षात जातोय. तुमचा विचार घेतला जात नाही, तुम्हाला विचारलं जात नाही. ज्यांना जसं सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने हे काम करतायत. आज तुम्हाला आवर्जून सांगतो, हे असं कुणाला जरी गाडी खाली घेतलं तरी लोकनेते परिवाराला कसलाही फरक पडत नाही. असले गाडी खाली बरेच जण आहेत. त्याच्यामुळे तू अजून त्यात वाढला
म्हणून काही फरक पडत नाही. जोपर्यंत मी आधीही सांगितलंय, जोपर्यंत 96,000 लोकनेते परिवारासोबत आहेत, तोपर्यंत काही फरक पडू शकत नाही. त्याच्यामुळे तुझ्यासारखे किती जरी गाडी खाली आले, किती जणाला वाटत असेल मीच ओढतोय, तरी त्याचा काही फरक पडत नाही.